आरक्षणावरून ओबीसी विरुद्ध मराठा, आदिवासी विरुद्ध धनगर आणि बंजारा असा वाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेटला आहे। त्याचंच सरकारनं हैदराबाद गॅजेटच्या बाजूने त्या ठिकाणी निर्णय दिल्यामुळे या राज्यातला मायक्रो ओबीसी 12 बलुतेदार हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय मोठा संकटात त्या ठिकाणी आलेला आहे। पहिलेच त्याच्या पत्रामध्ये संविधानिक कुठलाच अधिकार त्या ठिकाणी पडले नाही आणि आता हे आणखी संकट त्यामुळे त्या ठिकाणी आलेले आहे। सरकारला आम्ही वेळोवेळी विनंती या ठिकाणी केलेली आहे की आम्ही 11 राज्यामध्ये या ठिकाणी एसटी मध्ये आहे आणि 5 केंद्र शासित राज्यामध्ये सुद्धा आम्ही एससीच्या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी मोडतो। मग सरकारकडे आम्ही वेळोवेळी संघटना म्हणून या ठिकाणी मागण्या केल्या, वेळोवेळी आंदोलन त्या ठिकाणी केली, पण सरकारनं आम्हाला त्या ठिकाणी काही दाद दिली नाही। आम्हाला पुन्हा एकदा सरकारला विनंती या ठिकाणी आहे की आमचे हक्क आणि अधिकार आम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे। सरकारनं जर आता त्या ठिकाणी हाक दिली नाही किंवा आमच्या हक्क आंदोलनाला त्या ठिकाणी प्रतिसाद दिला नाही तर भविष्यातली रणनीती ठरवण्यासाठी धोबी आणि न्हावी समाज एकत्र बसून येणाऱ्या या आरक्षणाच्या लढ्यामध्ये रणनीती त्या ठिकाणी ठरवण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेणार आहोत।